काय असेल ती द्यायची, हं, शाळेला पाठवायची. हं. तिथं लेकराबर शाळा शिकायला जायचं नसते बापानं माईनं, आणि सगळं गावाला येत नाही तर तिथं शिकायला. मग मायबापाचं काम असते. हाय हॅलो नमस्कार, सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या 7:30-8 वाजत आलेत आणि गॅलरीमध्ये आल्यानंतर इतकं छान ऊन लागतं सकाळ सकाळ. घरामध्ये तर थंडी वाजते, पण गॅलरीमध्ये आल्यानंतर ऊन लागतं. आणि सकाळचं ऊन घेतलेलं सगळ्यांना चांगलं असतं. तर बऱ्याच जणांना भेटत नाही, तर ज्यांना भेटते त्यांनी घेणं खरंच चांगलं आहे, गरजेचं आहे. तर सगळ्यांनीच घेतलं पाहिजे, पण सगळ्याला घेणं शक्य होत नाही आहे. पण ज्यांना ऊन भेटते ना सकाळचं, त्यांनी घेत जा, चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आणि आमच्या इथं मस्त असं ऊन लागतंय गॅलरीमध्ये सकाळी, किंवा वरती टॅरेसवरती गेल्यानंतर सुद्धा लागतंय. आणि सकाळ सकाळी मी गॅलरीमध्ये आल्यानंतर मला इतकं छान वाटत होतं. पक्ष्यांचा खूप छान छान असा मस्त आवाज येत होता. आणि हे कढीपत्त्याचं झाड इतकं सुंदर झालं आहे माझं. आता 15 ते 20 दिवस झाला असेल मी याला कट करून, आणि इतकी छान एकदम कोवळे कोवळे कढीपत्त्याचे पान आलेत ना, खूपच छान वाटायला लागले. तर आता हे बघू शकता किती छान असं सगळीकडे वातावरण आहे. आणि म्हणलं चला उभा राहिले होते उन्हाला, तर लक्षात आलं की एक छोटासा व्हिडिओ काढणं गरजेचंच होतं. तर आजचा पूर्ण व्हिडिओ बघा, खूप छान आणि मस्त आहे. शिवाय आज एकदम झणझणीत अशी चिकनची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर एक छोटासा शॉर्ट बघू शकता, किती मस्त असं चिकन बनलं होतं. आणि हे चिकन तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची आहे, बनवायची आहे, आणि कमेंटमध्ये मला सांगायची कशी बनली ती. तर सकाळी सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि सचिन गेले होते चिकन आणायला. तर तिकडं मम्मीच्याकडलं सुद्धा मटण आणलं होतं. तर पप्पाला घ्यायला बोललो, म्हणलं या घरी आणि मटण घेऊन जा. तर म्हणले ठीक आहे येतो. स्वप्नीला पाठव म्हणत होते, पण स्वप्नील काय गेला नाही. ती मला नको, आता मला खूप कंटाळा आला, मी काय जात नाही. पप्पाला म्हणले या घरी चहा प्यायला. तर पप्पा आले, मग त्यांना चहा बिस्किट दिलं. तर बिस्किट काय त्यांनी खाल्लं नाही, चहा दिला. त्यांना असतं की काळा चहा प्यायचा आहे, थोडासा चहा प्यायचा आहे, 1-2 घोट. कुठं आहे कुठं आहे कुठं? मला एक बुट टाकायला मटण घेऊन चालल्यावर कुत्रं माग लागेल. हा, एक बुट टाकतो. घरापासून जायचं सगळं संपन, घरापासून जायचं सगळं संपन, एक एक टाकून. तर पप्पा गेले, आणि पप्पांची आणि स्वप्नीची खूप जास्त अशी मजाक मस्ती चालू असते. तर गेले आता पप्पासुद्धा घरी. आणि आता हे तुम्ही बनवता हे चिकन कसं बनवते काय नाही तुम्हाला दाखवते. पूर्ण रेसिपी बघा, एकदम झटपट आहे, खूप जास्त नाही. आणि एक नवीन मसाला त्याच्यामध्ये टाकणार आहे, जी ह्याच्या आधीसुद्धा मी बराच वेळा टाकला आहे, पण तो मसाला तुम्ही सुद्धा एकदा वापरून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर कसं बनवते ते तुम्हाला दाखवते. आता मी 2 पद्धतीचं चिकन बनवणार आहे, एक बॉयलर चिकन आणि एक गावरान चिकन बनवणार आहे. तर स्नेहा आणि स्वप्नीसाठी बॉयलर चिकन बनवणार आहे, आणि सचिनसाठी आणि माझ्यासाठी गावरान चिकन बनवणार आहे. पण गावरान चिकनची रेसिपी मी ह्याच्यामध्ये टाकणार नाही, का तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते चिकन बघायला भेटेल. आता हे बॉयलर चिकन आहे, जे आता मी ह्याला हळद, मीठ, कांदा, टमाटर हे टाकून सगळं, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून एक शिट्टी करून घेतली. चिकन व्यवस्थित शिजलं आहे, आणि आता ह्याला मी फोडणी देते. तर कढईमध्ये तेल टाकले, तेलामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची 1 ते 1.5 चमचाभर पेस्ट टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकली, आणि हा काळा मसाला टाकायला लागले. तो तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. हा थोडासा गरम मसाला आहे, गरम मसालासुद्धा तुम्ही जो वापरताय तो तुम्ही टाकू शकताय. तर मी एक छोटा चमचा 1.5 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मसाला टाकायचा आहे, ते कोणता ते दाखवते. तर हा कोल्हापुरी मसाला आहे, चिकन सुका मसाला. तर चिकन सुका मसाला असा हा मसाला टाकायचा आहे, आणि त्याने एकदम झटपट आणि एकदम चवदार असं चिकनचं कालवण होते. तुम्ही हा मसाला मटणालासुद्धा वापरू शकताय, आणि शिवाय मटणाचा सुद्धा एक असा मसाला वेगळा भेटतो, तो सुद्धा मी बहुतेक वापरलेला 1-2दा कालवणामध्ये. जर कधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा सांगा मी कमेंटमध्ये, तर मी त्याचीसुद्धा एकदा मटण वगैरे बनवून दाखवेन. तर असं आहे. आता हा मसाला टाकल्यानंतर हा मसाला अर्धा किलो चिकन जर असेल ना, त्याला 1 पॅकेट टाकायचा आहे मसाला, असा आहे. पण जर तुम्हाला जास्त मसाला नसेल पाहिजे तर तुम्ही त्यातलं अर्ध्यातला सुद्धा थोडासा कमी मसाला केला ना तरीसुद्धा चालेल. मी सुद्धा 1 पॅकेट पूर्ण टाकलेलं नाही, तर थोडंसं मसाला त्यातला ठेवलेला आहे. नंतर तो मसाला टाकल्यानंतर चांगलं त्याला व्यवस्थित हलवलं, आणि हलवल्यानंतर थोडंसं चिकनचं सूप टाकलं. आता शिजवलेलं ह्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. तर अंदाजे अर्धा किलो चिकन असेल, 1 किलो चिकनमधलं अर्धं मी फिक्कं काढून ठेवलं सूप वगैरे, आणि नंतर हे अर्धा किलोची तिखट भाजी बनवली. तर आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, आणि तेल सुटल्यानंतर आपल्याला हे चिकन टाकायचं आहे. आणि आता ह्याला 2 ते 3 मिनटं चिकनला व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे, आणि एकदम झटपट आणि एकदम चवदार असं चिकन तयार होतं आहे. तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला हे माहीत पडणार नाही.
आणि बघू शकता किती मस्त सगळा मसाला वगैरे तयार झाला आहे. आता थोडंसं ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं, थंड पाणी बिलकुल ओतायचं नाही. कोणतं जरी तुम्ही कालवण करत असाल ना त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं नाही, गरम पाणी ओतायचं. गरम पाण्याने कालवणाला चव येते, नाही तर मग कालवणाला चव येत नाही. तर आता तेल मस्तपैकी असं चिकनला सुटले. आता थोडंसं गरम पाणी ओतते, जास्त नाही ओतायचं, फक्त स्नेहासाठी आणि स्वप्नासाठी दोघांसाठीच करायचं, त्यासाठी थोडंसंच पाणी ओतणार आहे. आणि आता ह्याला 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजू देणार आहे. चिकन तर व्यवस्थित शिजलेलंच आहे, फक्त हा मसाला व्यवस्थित चिकनमध्ये व्यवस्थित शिजेपर्यंत ठेवणार आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार, कोथिंबीर टाकायची. आणि कोथिंबीर जर कसुरी मेथी असेल ना तुमच्याकडे, ती सुद्धा तुम्ही थोडीशी हातावरती चोळून टाकू शकताय, पण माझ्याकडे नाही. तर आता कोथिंबीरच टाकली, फक्त व्यवस्थित हलवणार आणि थोडीशी 2 मिनटं शिजू देणार आणखीन मसाला व्यवस्थित, आणि नंतर मग गॅस बंद करणार. इकडं चिकनचं फिक्कं सूप काढून ठेवलं आहे, आणि फिक्कं सूपसुद्धा स्नेहासोपनीला आवडतं प्यायला म्हणा, खायला म्हणा, तर ते सुद्धा साईडला अर्धं काढून ठेवले, अर्ध्याचीच भाजी फक्त बनवली. आता कालवण चिकनचं बघू शकता किती झटपट आणि एकदम मस्त असं तरीदार झालेलं आहे आणि एकदम चविष्ट झालेलं आहे. तर हे साईडला काढून ठेवते आणि लगेच मग दुसरंवालं चिकन लगेच भाजी बनवायला घेते. म्हणजे पहिलं ती पण शिजवूनच घेणार आहे आणि नंतर मग त्याची भाजी बनवणार आहे, पण त्याच्यामध्ये वेगळा मसाला टाकणार आहे. कोणता ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यासाठी उद्याचा व्हिडिओसुद्धा बघायला बिलकुल विसरू नका. तर आता सगळं जेवण बनवून घेते, दुसरंवालं चिकन पण बनवून घेते, भाकरी भात सगळं पटापट बनवून घेते. बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी बनवायच्या तर ती पण बनवून घेते. आणि तर आता सगळं जेवण बनवून झालं आणि आता निवांत बसले. का तर आता सचिन गेलेत ऑफिसला, त्यांना थोडंसं काम आलं तर ते गेलेत. तर म्हणले आता अर्ध्या तासात येतो, तोपर्यंत जेवण माझं सगळं स्वयंपाक करून झालं आहे, स्वप्नेचं जेवण झालं आहे. आणि स्नेहा बसली तर झोपली, रुसून झोपली ती. का तर तिचं आणि माझं झालं जरा कुरबुर झाली, भांडण झाले तिचं आणि माझं. तर काय झाले काय नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते, आज सांगत नाही आहे. तर आता निवांत बसते, थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघते, जोपर्यंत सचिन येत नाही तोवर. आल्यानंतर मग सगळेजण मिळून जेवण वगैरे करतो. स्वप्नीचं तर झालं आहे, स्नेहा जेवायला नको म्हणायला लागली. आता थोडासा राग आहे तिला, जरा शांत झाल्यानंतर जेवण. पण आल्यानंतर मी जेवतो. आता बघ सचिन आल्यानंतर तिला जेव म्हणतील तेव्हा ती जेवण. तोपर्यंत म्हणलं जाऊ दे, तिला काय बोलायला नको, नसतं ती अजून चिडचिड करायला लागली, त्यासाठी शांत बसते मी पण. आणि ती बसली आता, तिथं झोपली होती, उठून गेली बेडरूममध्ये. तर चला आता भांडे घासायची होती, पण आता काही भांडे घासत नाही, भरपूर असे भांडे पडले. पण म्हणलं जेवण झाल्यानंतर सगळे भांडे एकदाच घासते. आणि काय होतं, दिवस रविवार कसा जातो ना, पूर्ण कामातच जातो. एक संपलं की दुसरं काम, दुसरं संपलं की तिसरं काम, असं होतं. आणि बसायला वेळ जरा भेटत नाही, म्हणजे आराम भेटत नाही. आणि दररोजचे तर काम आपल्याला असतातच म्हणा, आणि रविवार म्हणले की जर थोडेसे वेगळेच काम असतात. हे संपलं की ते, का तर सगळेजण घरी असतात आणि मग सगळ्याच्या फरमाईशी चालू होतात, हे बनवायचं म्हणा किंवा दुसरं जरा दररोजच्यापेक्षा जास्त काम असतात असं. आणि थोडंसं स्वतःसुद्धा आराम केला पाहिजे. सारखं दिवसभर काम 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 होतं, तर थोडासा आराम केला ना तर बरं वाटते. कोणतरी आलं वाटते, पप्पाला बोलवलं, माहीत नाही पप्पा आले का काय. तिथंच बसतो सारखं, मग इथं येऊन थोड्या वेळ बसायचं ना. तिचं आम्हाला काम असते ना, काय काम करतो? आमची लेकरं बाळं सांभाळायची. मग आमची सांभाळा एक दिवस, काय तिची काय बिघडलं? एवढी आहेत काय? तिथं दिवसभर बसतो, थोड्या वेळ तिथे यायचं, जरा लेकरापेक्षा आमच्या बसायचं थोडं. आहेत ना तुझी लेकरं जागेवर? एक तिकडं बसलं, एक खाली. एक तिकडे बसलं, एक खाली एक- गेलं, एक तिकडं गेलंय. आता किती, आणि 2 आहे एवढी कामं तिकडे, लेकरायला. 2 आहे तिकडे, 3 आहे. एक इकडे गेले, एक तिकडे गेले, एक खाली बसले. मग तू आता सांगायला लागली. हा मग ही तुमची लेवल आहे का, संस्कार आहेत का? आता पाहुणे आलेत घरी, हा. तर ती लेकरं कुठं आहे, तर तिकडं आहे. अहो ती तुम्हाला बोलवायला गेलाय, आम्हाला बोलवाय गेलाय. बायला तुम्हाला बरं पाठवलंय. आम्ही तुझा भाई इथं वाटावर कुठे दिसणार आहे का? आम्ही काय वरून उडी मारून आलो का इथं? मग आता असेल बसलेला, म्हणला बाबाला घेऊन येतो. बाबा आले आणि ती बसला असेल खाली आता गार्डनमध्ये, जेवण झालं त्याचं. आणि स्नेहा रुसली आपली, स्नेहा बसली तिकडं चल बोल काय ते. जेवायला बोलले. मला नाही जेवण. थोडंसं खा, अहो थोडंसं खा, उठा चल नको नको ऐक, थोडंसं. मी जरा थकलेलं झाले, मला थोडं आराम करावं लागतं. बरं 5 मिनिटं आराम करा, नंतर जेवा. ती सोडा, माझ्या डोक्यात काय करू वाटते. बुकी घालावी, का पडलेली पडते माझं डोकं का बरं? बरं सांगतो, नाही खायचं चिकन खावं, चिकन खावं, काय ती तसलं. अहो गावरान चिकन आणलंय. गावरान आणते, गावरान कुठे भारतात भेटून आता, फक्त आमच्या गावाकडे. आम्ही दुसऱ्या देशातून आणले, आमच्या गावाकडे भेटते. आम्ही दुसऱ्या देशातून आणले, प्युअर गावरान. दुसऱ्या देशात तर नुसती जनावरं हलगट तसलंच आहे.
दुसऱ्या देशात तर नाहीच, आमच्या इकडेच आहे ते फक्त. मग गावूनच आणलंय परतापूरहून. कुंकड आहे भारतावर, तुम्हाला माहिती आहे का? हा मग सगळं माहिती आहे मला. मी कुठले आहे? होती तेव्हा होतीच. हा, आता मग? ओके. भारतापूर कोणच्या दिशेला आता फिरले माहिती आहे का? सगळं माहिती आहे. सगळं कुठे फिरलंय सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे. उठा. असं होतं हा. गावाचं, असं झालंय आता. परतापूर फिरलं काय हं. जागचं हं. म्हणलं तुम्ही फिरला दिशामध्ये. तुम्ही फिरला वाटतं. हा, मग हा मग गावासारखं राहावं लागतंय. बरं चला उठा उठा. खाया पिया घालायचं, दप्तर करायचं, न भाजी सकाळी चटणी भाकर भाजी भाकर काय असेल ती द्यायची, हम्म, शाळेला पाठवायची. हम्म. तिथं लेकराबर शाळा शिकायला जायचं नसते बापानं माईनं, आणि सगळं गावाने येत नाही तर तिथं शिकायला. मग मायबापाचं काम असतंय, लेकरू शिकतंय का नाही बघायचं. शाळेतून एखाद्या टायमाला सरची मिटिंग घ्यायची किंवा सरला कशाला विचारायचं जायचं? अभ्यास करतंय नाही करतंय. शाळेचं आम्हाला- तोंड कुठं आहे ते बी बघावं लागतंय. तोंड बघितल्याशिवाय तिथं नाव नोंद देऊ नका. हो एकदा नुसतं नाव नोंदणी झाली की झालं का? डबल नसते का बघावा? काय बघायचंय? आम्हाला कळतंय ना आमचं लेकरू घरी शिकतंय का नाही. तुम्ही वाचायला आलं का नाही तुम्ही- आलं की रटा वाचाने आले की रट्टा. रटा. पण तुम्ही माझ्या किती वेळा शाळेत आलात? कोणाच्या तुम्ही काय गरज आहे शाळेत यायची? आलाव का एकदा तरी? काय आहे गरज आहे? मग मी आली एकदा दोनदा, तुम्ही एकदा बी नव्हता आला. मग पास होते शिकत आहे, जाऊ द्या काय करायचे. आम्हाला टाइम पाहिजे ना, बिजी माणसं. हां ती बी आहे खरं, बिझी माणसाला टाईम पाहिजे. हां आलं ना कोणतरी, बायको आली काय, मी आलो काय, आलं ना कोणतरी, गरज आहे तेव्हा. म्हणजे एवढी सिरियस गरज नसती. जाऊ दे. मग ती आता मग शिकवले, हम्म. ती जर शिकवलं नाही आलं, तुम्हाला वाचायला आलं असतं का काहीतरी, क तरी करता, ते तरी कळालं असतं का? नसतं कशाला शिकवलं. ग म्हणते, कशाला क म्हणते ते. मग शिकवले ना वाचाय पुरतं. आणि मग अजून काय म्हणते, बस झालं की. इंग्लिश यायला पाहिजे होती ना, इंग्लिश नाही येत ना. इंग्लिश आता घरी बसून काय करते, शिकायचं इंग्लिश. तेव्हा होती का आमच्याकडे टायमात इंग्लिश? नव्हते. आता झालं इंग्लिश. इंग्लिश शाळा होते की तेव्हा? होती का? पाचतापुरात कळम तालुक्यात हा तिथं नव्हती, पण दुसरीकडे असेल ना कुठेतरी. असं तिथं असं. कशाचा? दुधाचा? हा कमी कर. आम्ही राहत होतो खेड्यातलं बघायचं. आता मग ती लंडन अमेरिका इकडे तिकडे लोक जाते शिकाय असलेले पैसे. त्यांच्याजवळ पैसे आहे ती जाते, आमच्याजवळ पैसे आहेत का? पैसे आहेत का नाही, होते का? असतं नसतं का तुम्हाला अमेरिका बिमेरिका? पाठवले असते का? असते ते पैसे? मग हा मग चला ठीक आहे. आता ह्या गोष्टीमुळे माफी. असते तर पाठवलं असतं. तर या गोष्टीमुळे नाही, माफी. धाडती काय? या गोष्टीमुळे माफी. माफी करायला निघाली. या धाडती का? या गो- बापाला मायला माफी. या गोष्टीमुळे माफी. नाही धाडती काय पिढू? नाही नाही. आणि मग माफी माझी या गोष्टीमुळे माफी. झपका दिल्यावर पैसे असते तर तुम्ही पाठवलं असतं शिकायला. मग आता पाठवायचं नाही. आता पाठवायचं ना कुणाला? लेकरावाला. लेकराला लेकराला पाठव. ठीक आहे. पण पाठवायचं म्हणजे पाठवायचं, त्याला बी आलं पाहिजे तेव्हा पाठवा. नाही तर तिथं काय आपलं शेणचुडी बसतो, काय करायचं? हो. जायचं हे म्हणजे- पप्पाचं बोलणं आमच्या असं असतं. तर सोनी चॅनलवरती एक नवीन शो येणार आहे. तो शो कोणता आहे आणि शिवाय ह्यांनी कोणत्या गाण्यावरती डान्स केलेला आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया कोणाकोणाला ओळखता येते ती. ठीक आहे, जर तुम्ही टी व्ही बघत असाल तर. चला तर मग सचिन उशीर झाला होता यायला. आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता भांडे भरपूर पडल्यात, तर भांडे वगैरे घासायचेत मला. आणि हा व्हिडिओ मी तर संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कोणती बघायची ती सुद्धा सांगा, मी बनवण्याचा प्रयत्न करते. चला मग भेटू उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय. किचन वगैरे साफ करते, भांडे घासते. भरपूर असे भांडे पडले आणि जेवण झाल्यानंतर लगेच काम करायला नको वाटते, त्यासाठी थोडा वेळ बसले आणि नंतर मग वरती गेलो आम्ही दोघांनी, थोड्या वेळ चाललो आणि आल्यानंतर आता भांडे घासते. भांडे घासायचा कंटाळा आला तरी सुद्धा आता घासावं लागेल, नाही तर मग सकाळी सगळा किचनवरती पसारा दिसेल आणि ती नको वाटते. ठीक आहे, चला मग भेटू उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.
बाय.